माय मोगाचो येवकार हांव जवाहर. सुरवेक हेडलायन्स. तळपण धक्क्यावयले कस्टम हाऊस जावन रावला भूत बंगलो. ह्या जागेचो वापर नुस्तेमारी विभागान केल्लो जाल्यार जावपाचो लाव, पूण कस्टम हाऊस सोडला देवचाराक. बिरेस्तारा राती कडेन गिरी महामार्गार 2 गाडयांक अपघात. सोऱ्याचे घोळेत रस्तो हुपपी मनशाक वाटयतना जालो अपघात. 2 जाण जखमी. हॉस्पिटलात चल्ल्यात उपचार. शुक्रारान नितळ मळब. सकाळच्या वेळार धुकें. फुडले 2 दीस तापमान सामान्य तापमाना परस चड खर. आनी आतांच्यो कोंकणी खबरो विस्तारान. राज्यांत अपघातांचे सत्र थांबपाचें नांव घेना. बिरेस्तारा राती कडेन गिरी महामार्गार 2 गाडयांक अपघात जालो. सोऱ्याचे गुळेत रस्तो हुपपी मनशाक वाटायतना हो अपघात जालो. 2 जाण जखमी जाल्यात. हॉस्पिटलांत उपचार घेतात. पळयात पुराय बातमी. क्या हुआ? तेरी वजह से हुआ ना? मन्ने तो कह रही ये बड़ा हीरो है, इसको ऐसा नहीं, भगवान का मैं भी हूँ ना. क्या मेरा जान बचा ना. अरे दुनिया में क्या कैसा काम है, बड़ा होने दो ना, कितना भी कोई नहीं होने दो भाई, कोई बात नहीं. लेकिन गलती मेरा है ना, कोई ना होने दो. मेरा जान एक बार बच गया ना, बस. तुम्हारा क्या जाएगा, गलती तुम्हारा है तो ये कौन भरेगा? अभी गाड़ी का नुकसान कौन भरेगा? मेरे तो पास मैडम पैसा नहीं डाल देगा, गरीबी. गाड़ी का नुकसान क्या करेंगे अभी? तेरी वजह से हुआ ना. भाई भगवान का इंसान है ना. कोई तुम्हारा पास पैसा है, मेरे पास पैसा नहीं, तो क्या करोगे? मेरे को मार दो, अभी मार दो. अभी 1 साल तक नौकरी करना पड़ेगा तेरे को. हाँ लेके जाओ, लेके जाओ, लेके जाओ. नौकरी करेंगे, क्या करेंगे भाई, लेके जाओ. हांव कोण पळय तो हो पियोन थंयसर येयलो, रस्तो क्रॉस करतालो. हांगा रस्त्याक लायटी ना, डिवायडराचेर उबो रावलो. सडनली हांवें हेका पळयलो, नोट केलो. हांवें ब्रेक मारलो. ब्रेक मारला आसतना हो तरी डिवायडराच्या फुडें चलपाक लागलो, क्रॉस करपाक, फुडें क्रॉस करपाक, ही लेन क्रॉस करपाक येयलो. हांवें कंप्लीट ब्रेक मारून गाडी स्टॉप केली. त्या बरोबर फाटल्यान गाडी जी जाता न्ही स्कॉडा रॅपीड, एकदम फास्ट येवन म्हाज्या गाडयेच्या घुसयली. तर हेका सेव्ह करपाच्या नादान हेणेन हे केला, पिवन पळय रस्त्यार भोंवता हेका सेव्ह करपाच्या नादान म्हाज्या गाडयेक एक्सिडंट जालो. नेग्लिजंट ड्रायव्हिंग करतालो तो, इतलो स्पिडीर आसलो, ताणें मात सुद्दां ब्रेक मारूंक ना. इंजरीज बीन जाल्या कोणाक? ताका फाटल्या ड्रायव्हराक मातशें कितें लागलां आसतलें माथ्याक. आनी ती गाडी फूल दोनूय गाडयो डॅमेज जाल्या. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. तारीख पे तारीख हे फकत सिनेमांतलेच डायलॉग न्हू, आतांचे राजवटींतय ते अणभवपाक मेळटात. मागीर जावं ते डेप्युटी कलेक्टर, मामलेदार वा हेर प्रशासक. असोळडेचे कोमुनिदादीत अतिक्रमण जालां. ज्येष्ठ नागरीक आसलेल्या अध्यक्षान प्रशासका कडेन कागाळी केल्यो, पूण फक्त तारखो मेळटात. आतां ते PMक मेळटले. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. आज असोल्डेच्या कुमनदादीचो व्हायस प्रेसिडेंट सदानंद राव देसाई हाणें आज प्रेस घेतला. आनी ह्या प्रेसाक तेणी सांगले कडेन आसा की जी असोल्डेची कुमनेदाद आसा, ह्या कुमनेदादीक कितलोसो घोटाळ जाला, कितलीशी लोकांनी जमीन जी आसा ही एनक्रोच केले कडेन आसा. आनी हेचे खातीर 2017 ह्या सिनियर सिटीजनान एडमिनिस्ट्रेटर जो आसा कुमुलदादीचो हेचे कडेन कंप्लेन केल्ली. पूण नाइलाज आनीक वायट दिसा की आज पर्यंत ताका डेट मेळ्ळ्या. ही सांगपाची लजेची गजाल की आमी पिक्चरां पळयतात की डेट पे डेट म्हणून, पूण हे प्रत्यक्ष आमकां जाणून येयले कडेन आसा ह्या सिनियर सिटीजनाक कुमुलदादीच्या.
त्याच बरोबर तेणी सांगले कडेन आसा की आमी प्रायम मिनिस्टराक जेन्ना हांगी गोंयां येतलो त्या टायमार आमी ताका मेळपाचो प्रयत्न करतलो आनी येत्या म्हयन्याक प्रायम मिनिस्टर गोंयांक येवपाचो आसा आनी त्याच बरोबर मेळना जाल्यार आमी ताका मेल करतले ताका लेटर करतले त्याच बरोबर प्रेसिडेंटाक आमी लेटर करतले हांगा खंय तरी ऑथॉरिटी आसा ही फक्त डेट दिवपा लागले कडेन आसा आनी ह्या सिनियर सिटीजन इतली त्रास जातात की तेंच्यान येवपा जायना आज जवळ 76 ते 78 वर्स तांकां जाले कडेन आसा आनी तेंची एज जाल्ले कारणान तेंच्यान आतां येवपा जायना जर फाल्यां कदाचित जर हांकां कितें जालें तर केस कोण लडयतलो फक्त जमनी ज्यो आसात ह्यो बळकावून खावपाचोच प्रयत्न जातलो काय कितें हो एक तांच्या मनात प्रश्न निर्माण जाले कडेन आसा आनी सरकारान हेजेर बेगीच्या बेगीन उपाय काडचो म्हणून म्हागले कडेन आसा आमकां वयर वचपा लायनाकात तेच पयलीं आमकां ह्या केसीचो सोक्ष्मूच लागचो म्हूण तेणें आज म्हागले कडेन आसा 2017 असोळड्याच्या कोमुलनदी बद्दल जी कोमुलनदीची जमीन आसा लोकांनी सगळे काबीज करून सगळे करून दुकान घातल्या कोणे बार घातल्या कोणे सोऱ्या फॅक्टरी घातले कडेन हा टायल्साचें दुकान आसा वॉल्टिकाचेर आसा तेन्ना हांवें 2017 सावन ही जी केसी चलता ते अजुनूय गव्हर्मेंटान कसलेंच तेजेर एक्शन घेतलें ना कसलेंच एक्शन घेतलें ना फक्त आमी कोमुलनदीच्या ऑफिसांक ओल्ड कोमुलनदी ऑफिसां 4-5 जालीं आनी आतां आमी नेवी कलेक्टर ऑफिसांत वचोन फक्त तो आमकां डेटीच दिता एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुलनाड साउथ गोवा तेन्ना हो जाता तितके गव्हर्मेंटान बेगीन तेजेर एक्शन घेवचें आनी जर घेयना तर आमकां प्रायम मिनिस्टरा कडेन आमी सिनियर सिटीजन पुलीस डिपार्टमेंटां हांवें 40-39 वर्सां सर्वीस केली आनी आतां हांवें कोमुलनदीचे हितून हांव वायस प्रेसिडेंट आसून सुद्दां कोणूच तेजेर एक्शन घेतलें ना तेन्ना गव्हर्मेंटा कडेन हांव मागतां बेगीन जाता तें करून घेवचें ना जाल्यार आतां आमगेलो इंडियेचो तुगेलो प्रायम मिनिस्टर मोदीजी येता तेन्ना आमी सगळे सिनियर सिटीजन आनी गांवचे लोक सगळे एकटेन जातात आनी आमकां न्याय मागचो दिवचो जे म्हणून आमी हें करतले मोदी मेळटा तुमी मोदी मेळटले कोमुलनदीचे जागे आसा थिंगा लोक तुगेले अतिप्रसंग करून अजुनूय काम चालू आसा फाटले गेल्ले म्हयन्याक एक ते बेतकातर जे आसा त्या गांव सुद्दां आमचो असोळडेचो आनी ही जी कोमुलनदी जी असोळडेची आसा ती फक्त राव देसाईचीच कोमुलनद हितून फालतू लोक कोण ना 2 कडेन आतां हें केलें कन्स्ट्रक्शन केल्लें हांवें पुलीस हाडून सावड्डेचे पुलीस हाडून तें काम बंद उडयलां गोवा 365 खातीर रमेश नायक राव जवाहर बर्वे आनी ओमकार देशप्रभू घेऊया ल्हानसो विसव विसवप्रांत येवकार पळया फुडल्यो खबरो तळपण धक्या लागसार असलेले पोर्तुगीज काळातले कस्टम हाऊस आतां भूत बंगलो जावन रावला ह्या जाग्याचो वापर नुस्तेमारी विभागान केल्लो जाल्यार फायदो जावपाचो पूण हे कस्टम हाऊस पडंग सोडला सरकारी कारभाराचेर उजवाड घातला देविदास गांवकारान पळयात
तालुक्यातल्या तळपण ह्या गावात पोर्तुगेज काळापासून जो धोको आसा ह्या धोक्याच्या फाटल्यान ही जी बिल्डिंग आशिल्ली जी कस्टम हाऊसाची ती आता सामकी भूतबंगला जाला. खरें म्हटल्यार फिशर्स डिपार्टमेंटान ह्या हाचेर लक्ष घालून ही जी बिल्डिंग जी आसा बऱ्या तरेन जर रिपेअर केल्ली आणि फिशरीज डिपार्टमेंटान आपले जर ऑफिस करून हांगासर जे लोकल लेवलाचेर किंवा स्मॉल स्केल जे फिशरीज आसात त्या फिशरीजांक ज्यो फॅसिलिटी दिवपाक जाय तांचे खातीर जर ऑफिस केल्लें जाल्यार कितलोसोच फिशरीज डिपार्टमेंटाक फायदो जावपाचो आणि त्याच बरोबर लोकांची जी सेवा जी आसा ती भरपूर प्रमाणात बऱ्या रितीन जावपाची आणि लोक समाधानी जावपाचे. पूण दुर्दैव अशें की पोर्तुगीज काळा साकून कस्टम हाऊस आशिल्ले ताजे कडेन फिशरीज डिपार्टमेंटाचे किंवा सरकाराच्या खंयच्याच डिपार्टमेंटाचे लक्ष नाशिल्ल्यान सध्या ही जवळ 1,500 स्क्वेअर मिटराचेर उबी आशिल्ली कस्टम हाऊसाची बिल्डिंग जी आसा सध्या आता एक मोठो भूतबंगलो जाला. ह्या भूतबंगल्याक आता सध्याक लोक हांगासर लागीं आशिल्ल्यान कांय गैरव्यवहार चलना खरें, पूण ही जी जमीन पडंग दवरून कांयच फायदो ना. हांगासरले लोकल जे फिशरीज लोक आसात ते म्हणटा हांगासर जर फिशरीज डिपार्टमेंटान एक ऑफिस घातलेलें आणि जर आमच्यो सगळ्यो जर पणजे साकून जो व्यवहार जाता कागदपत्राचो व्यवहार जर हांगासरल्यान जाताले जाल्यार आमकां खूब फायदो जावपाचो. जेन्ना पोर्तुगीज आशिल्ले त्याच्या नंतर पोर्तुगीज गेल्या नंतर जो स्वातंत्र्योत्तर जो काळ आशिल्लो त्या वेळाचेर हांगासरल्यान कस्टम जे ऑफिसर आसा ते दर्यांक जी कितें येरादारी चलता ताचेर लक्ष दवरताले आणि त्याच बरोबर त्या सगळ्या गजालीचेर सामके ते बारीकसाणेन पेट्रोलिंग करताले आणि जर कोणी कितें उलट सुलट करीत आसत जाल्यार तांकां फायनी घालताले अशी आमकां म्हायती मेळ्ळ्या. पूण सद्याक आतां ह्या भूतबंगल्याचो आतां कांयच फायदो नाशिल्ल्यान सामकोच एक भयानक स्थितीन अशी तरेची सिच्युएशन ह्या आता तळपणच्या धोक्या लागीं सुरू जाल्लेली आसा. कांय वर्सां फाटींच ह्याच घराक कस्टम हाऊसाचे कांय वस्तू आशिल्ल्यो आणि हांगासर एक मोठी पेट आशिल्ली. त्या वेळाचेर ती पेट कोणी तरी चोरांनी चोरून व्हरपाचो प्रयत्न केलो, ताजे कडेन ती जायना आली आणि जेन्ना ही घटना जेन्ना लोकांक कळ्ळी त्या उपरांत लोकांनी कस्टम ऑफिसराक जेन्ना इन्फॉर्म केलें त्या वेळाचेर कस्टमाचे कांय ऑफिसर येवन ती पेट घेवन गेले. ताच्या उपरांत कस्टमान हांगासर पूर्णपणे दुर्लक्ष केल्ल्यान आणि खास करून गोंय सरकारान पूर्णपणे दुर्लक्ष केल्ल्यान हो भूतबंगलो अजूनय असोच कार्यान्वित आसात आणि सध्या ह्या भूतबंगल्याचेर आता वणटीचेर व्हडली झाडांय किल्लला आणि हे येणाऱ्या काळात सामके डेंजर सिच्युएशन आसा. देखून सरकारान येणाऱ्या काळात तरी हांगासर लक्ष घालचें आणि हो जो भूतबंगलो आसा तो पूर्णपणे मोडून हांगासर एक बरें फिशरीज डिपार्टमेंटाचे ऑफिस करचें आणि लोकांक सुविधा नवी फॅसिलिटी प्रोवायड करची अशी लोकांची मागणी आसा. कितें आसा ह्या भूतबंगलो जाला तें हे पोर्तुगीज टायमावयले कस्टम हाऊस तळपण जेटीर आसा. कितलीशीं वर्सां जालीं आमी मागणी करता कित्याक हें बंदच आसा. आमच्या भुरगेपणासान आमी पळयता की हें बंदच आसा आनी कोणूच येना. आमी कितलीशीं वर्सां मागणी करता की हें आमकां दिवचें म्हळ्यार फिशरी डिपार्टमेंटाक दिवचें आणि त्या पासून एक बरेंशें हांगा हॉल जावचें आणि ते फिशरमॅन जे लोक आसात तांकां ते यूज करूंक मेळचें झाड विणपाक नाल्यार करपाक. पण आज मेरेन हांवें सतरा पंचायती हांव मेंबर आसलो तेन्ना हांवें 2 फावटी रिजोल्युशन धाडिल्लें की तुमी कितें तरी आमकां रिप्लाय दिवचें म्हणून हेजेर. एक तर तुमी आमकां गांवकारां हँड ओवर करचें नाल्यार पंचायती हँड ओवर करचें म्हणून. पण आज जर कस्टमर कांयच हेजेर रिप्लाय दिना. पण पयलीं कितें एक्टिविटी चलताले कितें खबर आहा तुमकां? आमी सामकी जेन्ना ल्हान आसले तेन्ना हांगा सगळे ट्रॉलर आसले. त्या ट्रॉलरा लागून एक आठवड्याक एक फावटी कस्टम ऑफिसर हांगा येतालो आनी पयलीं खंय हांगा पोर्तुगीज टायमार कस्टम ऑफिसर आसले आनी हिंगच्यानचे रिव्हरांतले जे नेविगेट येताले तांकां खंय ते फायन मारताले नाल्यार ते कितें जाल्यार कागदपत्र तपासताले. आमी ते तर पयलें ना पण हांगा हे असले हांवें पयलां. आतां एकूच घर आसा काय आनीकय आसा? हांगा एक आसा आनी ते फुडें तेंचे कोर्टां चालले ते सायडीच्यान ते पोस्टल पुलिसान एक्वायर केला. थंय बरें पुलीस स्टेशन जावपाचें अशें म्हणून आमी आयकलां पूण अजून कांय जावं ना. म्हणजे टोटल एरिया कितली अशी पडंग अशी आसा? हीच म्हाका दिसता ही 1000 स्क्वेअर मिटर ही जमीन आसा आनी तेजे ते वटेन क्वॉर्टर्स आसले ते एक 200-300 मिटर आसतले. एक 10 क्वॉर्टर्स आसले ते वटेच्यान ते गेले पडंग. पूण हांगा आतां कितें वायट धंदे बी चलता कोण सोरो पिवपाचें नाकातले? भितर वचपा सारकी परिस्थिती ना. भूतबंगलो जाल्लो आसा बुराय झाडां जाल्ली आहा झील जाला पुराय झील. गोवा 365 खातीर देविदास गांवकार, मनीषा जाधव आणि संगीता ओली. आम आदमी पार्टी गोंयांत पॉलिटिक्स ऑफ वर्क करता आणि आमी तें गोंयभर सुरू केलां. खास करून मेस्त समाजाक न्याय मेळोवन दिवपा खातीर गोंयभर पार्टी काम करतली. इतलेंच न्हू, सुप्रीम कोर्टातय ह्या समाजाचें आरक्षण सुरक्षीत करपाचो यत्न करतले. आपाचो आमदार वेंजी विहगर्शन सांगला. 2020 जाल्ले झेडपी वेंचणुकेंत बाणावलेचो आम आदमी पार्टीचो उमेदवार हेंजल फर्नांडीस ओबीसी राखीवतायेन जिखून आयिल्लो. विरोधकांनी ताका डिस्क्वॉलिफाय करचो अशें मागिल्लें, पूण एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलान ताची वेंचणूक सेट असायड केल्या. त्या संदर्भात आपान खाशेली प्रेस घेतली. पळयात.
आज हो मॅटर जो हेंजलागे इलेक्शन हॅज बीन सेट असायड म्हणचे तेगेली जी OBC सर्टिफिकेट आहा जी सरकारान दिल्ली आहा जी कलेक्टरान दिल्ली आहा आनी ती सरकारा कडेन सर्टिफिकेट घेवन इलेक्शन कमिशना कडेन मांडून ते कमिशनान ती अप्रूव करून तेका जी टिकेट जी दिल्ली ती अप्रूव जाल्ली आहा आनी त्या टिकेटीचे तो लोकांगेलो मत घेवन आम आदमी पार्टीक फर्स्ट टाइम गोंयांत तेणी जिखून हाडलो आहा. हे सगळें जावन आज जेन्ना असलो जजमेंट येता तेन्ना एकूच जातलें की आमी पयले सुवातेर एज आम आदमी पार्टी वी स्टँड बाय हेंझल फर्नांडीस आवर ZP. We will take this matter. We have already filed it in the Supreme Court. अख्खे गोंयभर जे मेस्ट कमिटी हेच्या मुखार आनी जितली आतां भुरगीं जे मेस्ट कमिटी गेली जी OBC सर्टिफिकेट घेवन डॉक्टर जाल्ले आहा जितले जाण एडमिशन केल्ले आहा जितले जाण इंजिनियर जाल्ले आहा ते सगळ्यांक गेले हे रिवोक जातले जोरी तोरी हे सारकें अशें जालें. आनी हो सरकार आज OBC जावं SC ST हे समाजाक कसलोय तेंको दिना. दिस मेस इज बीन डन बाय द गव्हर्नमेंट. गोंयान 2020 ZP इलेक्शन जाल्लें. ह्या ZP इलेक्शनान आम आदमी पार्टीचो बाणावलेचो कॅन्डिडेट हेंझल फर्नांडीस आशिल्लो. बाणावलेचो सीट OBC रिजर्वड आशिल्लो आनी हेंझल फर्नांडिसान ही बिलोंग्स टू द मेस्त कम्युनिटी आनी ह्या प्रमाणे ताजी कास्ट सर्टिफिकेट ताणें आपले इंजिनियरींग एडमिशना वेळार सुद्दां घेतिल्ली 2010 आनी परत 2020 ह्या इलेक्शना खातीर सरकारा कडल्यान परत एक कास्ट सर्टिफिकेट घेतली आनी सरकारान ती इशू केली. इलेक्शन जालें, हेंझल जिखलो आनी जेन्ना हेंझल जिखलो जेन्ना आम आदमी पार्टीचो पयलोच जैत जालो तेन्ना थोड्याच्या पोटान दुखूंक आयलें आनी जे 2 नंबराची जे कॅन्डिडेट आशिल्ले जे हरले म्हणजे 2 नंबर म्हणजे खरे 2 नंबरूच म्हणपाचे तांकां पूण सेकंड पोजिशनाचेर जे कॅन्डिडेट आशिल्ले तांणी दे वेंट टू फॉर डिस्क्वॉलिफिकेशन ऑफ हेंझल्स इलेक्शन ऑन द बेसीस की ताजी जी कास्ट सर्टिफिकेट आशिल्ली इज नॉट वॅलीड म्हणून. ही बरी वर्सां ही चल्ली केस आनी तुमी जाणा की 2-3 म्हयन्या पयलीं एक हायकोर्टान एक लिगल पॉयंटाचेर एक ऑर्डर दिली. इट वॉज मोर लायक एन ओपिनियन दॅट एक्चुअली की जो मेस्त आसता तातूंत क्रिश्चन हो शब्द ना म्हणून क्रिश्चन मेस्त द इंटेंशन ऑफ द गव्हर्मेंट वॉज नॉट टू इन्क्लूड क्रिश्चन मेस्त इन OBC कम्युनिटी. आतां हो बॅकग्रावंडाच्या म्हणजे ह्या ऑर्डरीच्या आधाराचेर एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल वॉज फोर्स टू गिव्ह द ऑर्डर टुडे सेटिंग असाइड द इलेक्शन. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, जवाहर बर्वे आनी निखिल जल्मी. काँग्रेस फुडारी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा काडपाचो आसा. भाजपा सरकाराच्या काळात सामाजीक, आर्थीक आनी राजकीय न्यायापासून वंचित असलेल्यांक न्याय मेळोवन दिवचो हो हेत मुखार दवरून भारतभर ही यात्रा जातली. बेरेस्तारा पणजेच्या काँग्रेस कार्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत AICCचो मिडिया प्रभारी हर्षद शर्मान यात्रेची माहिती दिली. ही यात्रा 14 जानेवारी ते 20 मार्च मेरेन जातली. मुंबईत तिचो समारोप जातलो. पत्रकार परिषदे वेळार खासदार फ्रांसिस सार्दिन, प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अमित पाटकर, अमरनाथ पणजीकार हाजीर आशिल्ले. भाजपाच्या फाटल्या 10 वर्सांचे राजवटीचेर तांणी टिकेचो फारपेट केलो. राहुल गांधीच्या नेतृत्वाखाला जावपी ही यात्रा 14 तारखेर मणिपुरासून सुरू जाता आणि 20 मार्चाक मुंबय हांगा तेची सांगता जातली. ही न्याय यात्रा 110 डिस्ट्रिक्टांतल्यान आणि 15 स्टेटी 15 राज्य कवर करतली. सरकार का कहना है कि 45 साल में जितनी बेरोजगारी नहीं हुई थी वो इस 10 सालों में बेरोजगारी हो गई. दूसरी चीज महंगाई, पेट्रोल, डीजल, CNG, दाल, दही, दूध, इन सब चीजों को और महंगा करते जा रही है. जब ये सरकार 2014 में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आए थे तो उन्होंने कहा था कि बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. लेकिन 10 साल में अब उनके मुंह से महंगाई पर एक शब्द नहीं निकलता है. आता ही आमचो दुसरो फेज भारत जोडो न्याय यात्रा जे आता तुमकां विस्तारान जे आमचे इंडिया चेअरमॅन
आणि आमचे AICCचे कॉर्डिनेटर आणि जे सांगले की 15 राज्य 110 डिस्ट्रिक्ट आणि जवळपास 6700 किलोमीटराची ही भारत जोडो न्याय यात्रा जी 14 तारखेक चालू जातली आणि या यात्रेन मेन आमची मेसेज की गेल्ले 10 वर्सां या देशातल्या लोकांचेर जो अन्याय जाला, जे आश्वासना प्रधानमंत्रीन जे या देशाच्या लोकांक दिल्ली की बेरोजगारी आपण म्हणजे बेरोजगारी काढून उडयतलो आणि या देशातल्या युवकांक एम्प्लॉयमेंटाची ऑपॉर्च्युनिटी मेळटली. डेटा जो सांगता की गेल्ले 10 वर्सांत 2012 जे 1 करोड अनएम्प्लॉयड जॉबलेस लोक जे आसले ते आज ट्रिपल जाले, जवळपास 4 कोटी लोक आज जॉबलेस जाले. ते आमकां एक्सपोज करूंक करता कित्याक आमी पळयल्या हो सरकार कितें 4-5 फॅमिली फक्त पयसो आसा, सगळ्याचेर GST लायला. आमी जे हिंगा सावन पेट्रोल जे आमच्या शेजार देशांनी धाडटाय आमी 75-76 रुपयांनी टँक दितात आनी आमगे लोक कसो 95 रुपयांनी 1 लिटर आमकां पडटा. गोवा 365 खातीर गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊ एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. दक्षिण गोंय जिल्लो नियोजन समितीची बसका माथानी साल्डाणा कॉम्प्लेक्सात जाली. बसकेत दक्षिण गोंय जिल्लो पंचायतीक मेळिल्ल्या येवजणांचेर चर्चा करून येवजण्यांचो मसुदो तयार करून सरकारा कडेन धाडला अशी माहिती दिली. दक्षिण गोंय जिल्लो नियोजन समितीची बसका माथानी साल्दाना कॉम्प्लेक्सान जाली. मंत्री आलेक्स सिक्वेरा, आदलो मंत्री निलेश काब्राल, नावेलचो आमदार उल्हास तुयेकार आणि हेर बसकेक हजर आशिल्ले. पंचायत संस्था आणि दक्षिण गोंय जिल्लो पंचायतीक मेळिल्ल्या येवजण्यांचेर चर्चा करून येवजण्यो एकठांय करून तांचो मसुदो जिल्लो उदरगत आराखडो 2024 ते 25 खातीर तयार करून ती विचारा खातीर सरकारा कडेन धाडिल्ल्याची माहिती DPC आणि दक्षिण गोंय जिल्लो अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकरान मिडियाक दिली. पळयात पुराय बातमी. Quorum should be primarily members of the body. Permanent invitee is not a member of the body. So I feel that our chairperson should take up with the authorities and confirm whether a permanent member forms part of the quorum or not. Because as you said, there are 20 MLAs, there are 2 MPs, and at the end of the day, I think her experience is that MLAs lack when it comes to quorum. That is why many times she's had to postpone the meetings. We are all collective elected representatives. Each one has to work for the people. We call MLA. Even last time, my record every time meeting called our in-law. When I was minister also I used to come, when I was MLA also I come. Puchi meeting I agenda given yellow and I have given my inputs. So I think everybody when invited has to come and be part of the district planning development. Whether the fund is allotted or not allotted or how much is allotted, till they said we will not know. इतले वर्षा धाडून आसले. I thank सुवर्णाबाई for taking the initiative. आणि मग असं खूप आमदार येऊन आज साईन मारून त्यांचे ते कोरम दिवसापासून झाला. And they will send the first plan and the second plan they will take forward. So whether it is when I was seeing in the plan of the entire South Goa district, not one single municipality had given their recommendation for them. I think it's very bad. I think municipality is also required to be part of it. So planning of a district. Whether the money comes is secondary, but whatever they have in their vision, they should at least put forward to the system that they will go and get it allotted. Maybe they might get 15 finance more grants maybe or something like that they can get. So I think everybody has to be part of the development. PC संदर्भातली ही पयर एक मीटिंग आशिल्ली ती आमची पोस्टपोन जाली आणि आज आमी दुसरी मीटिंग घेतिल्ली आसा आणि ह्या मिटिंगेक बऱ्यापैकी अशे सगळ्यां कडल्यान डिस्कशन जावन अशें ठरलां की जो प्लॅन जो रेडी जाल्लो आसा तो प्लॅन आमी गव्हर्मेंटाक धाडपाचो, पंचायत डायरेक्टराक धाडपाचो आणि तो फुडें ताजेर इम्प्लिमेंटेशन जावपा खातीर फुडें गव्हर्मेंटाक वतलो. आर्टिकल 243 हेजे प्रमाणे सांगला की DPC आमी करपाक जाय.
त्याचप्रमाणे सेक्शन 239 ऑफ गोवा पंचायत राज एक्टा प्रमाणे सांगला की प्रत्येक पंचायतीन तांचो एव्हरी इयर डेव्हलपमेंटल प्लॅन करून तो जिल्हा पंचायतीक सबमिट करपाचो. आणि हायकोर्टाची ऑर्डरय आसा की 12/2/2020 ह्या दिसा ऑर्डर जी आयली आसा पळय ती हायकोर्टाची तातूंत बरयला की डायरेक्टर ऑफ पंचायत टू प्रिपेअर डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्लॅन एंड सबमिट टू गव्हर्नमेंट म्हणून तांचे कडल्यान ते क्लियर आयिल्ले आसा. आणि त्याच गरजेचेर आमी फुडें वता आसतना 2024-25 जो प्लॅन आसा म्हणजे आमकां येवपी 7 तालुका 8 म्युनिसिपालिटी आणि 89 पंचायती हांचे कडेन आमी सगळ्यांक तांकां रिक्वेस्ट करून आमकां 53 पंचायतींतल्यान जो प्लॅन आसा तो तांचो आयिल्लो आसा. 36 पंचायतींतल्यान अजून पर्यंत प्लॅन पाविल्लो ना. म्युनिसिपालिटीतलो एक मडगांव म्युनिसिपालिटीचो आज सकाळी आयला आणि 7 म्युनिसिपालिटीचो उरला. आणि जो कितें आमचे कडेन आयला ताजो आमी ड्राफ्ट रेडी केल्लो आसा तो आमी आयच्या डिस्कशना प्रमाणे फुडें धाडटले. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आणि निखिल जल्मी. शुक्रारा मळब नितळ उरतले. सकाळच्या वेळार कांय थारावीक सुवातांनी धुके पडटले. हवामान विभाग सांगता फुडले 2 दीस तापमान सामान्य तापमाना परस चड खर आसतले. आयचे चडावत आनी उणें तापमान 33 आनी 23 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.